शेतकरी बंधूंनो राम राम. शेतकरी बंधूंनो, हे जे समोर पाहू शकतात का, हे ऊसाचं शेत आहे. आणि ह्या ऊसाची लागवड इकडे आमच्याकडे भागामध्ये दिवाळीला म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर सोयाबीनचं पीक निघाल्याच्यानंतर इकडे घेत असते शेतकरी. पण काय होतं आहे माहिती का, जेव्हा लागवड केली तेव्हा हिवाळ्याचं सीझन असतं, 4 महिने त्याच्यात पाणी असतं आणि व्यवस्थित चालतं आहे. जसं पुढं आपण जातो ना का, तसं तसं पाण्याचं प्रमाण कमी येतं आहे आणि अगदी एप्रिल आणि मे पाणी नसल्यातच जमा होतं आहे. पण सुरुवातीच्या काळामध्ये सुरुवातीचे 3 महिने म्हणा, 4 महिने म्हणा, जवळ पाणी असते का, ठीकठाक असते का, तवर शेतकरी ऊसाकडे लक्ष देत नाहीत, ऊसाकडे दुर्लक्ष करतात. दुर्लक्ष कशामुळं करतात की पाणी कमी झालं की सरीचे ह्याचे जे ऊसाचे समजा मोगड्याचे पाळ्याचे जे काम असतात का, ते करू जूनमध्ये करू पावसाळ्यामध्ये. आता लांबीतमध्ये गेल्यावर ते तसं लांबणारा शेतकरी म्हणल्यावर जूनमध्ये होत नसते आणि जुलैमध्ये बी होत नसते. आता तुम्ही समोर पाहू शकता तर ह्या ऊसामध्ये तण किती वाढले. हे बघा, हे जे काँग्रेस गवत आहे का, हे बघा कोणी काँग्रेस म्हणते, कोणी गाजरा गवत म्हणते, ह्याला तर बीच आले. हे बघा ही भवाळी, हे बघा हे भवाळीचं बी तयार आहे. आता ह्या वावरामध्ये ह्या बघा ही शिपीला बी तयारच आहे. ह्या वावरामध्ये आपल्याला काय करायचं होतं, पाळी घालून मोगडा पाळी करून ह्याच्यामध्ये सरी काढायची होती. आता अक्षरशः हे गवत बघा, हे गवत तर माझ्या बेंबीला छातीला एवढं गवत झालं. ह्या बघा हे चिच्चू गवत आणि बी लगे सांगाच. आता एवढ्या गवतामध्ये कसं हे चलन, आऊत चालणारच नाही ना. आणि आऊत नाही चालल्यामुळं सरी चलत नाही. मग त्या ऊसाची मेहनत होती का, अजिबात होत नाही. एक गोष्ट लक्षात घ्या शेतकरी बंधूंनो, ऊसाचे जे मोगडा पाळीचे जे सरीचे माती लावणीचे आपण छोटी भरणी, मधली भरणी, मोठी भरणी म्हणतो का, एक पाता खताचं बाजूला ठेवून पाणी नसल्यामुळं हे कामं केलेले कधी परवडतात. आणि हे कामं बी उन्हाळ्यामध्येच असतात, पावसाळ्यामध्ये हे कामं नसतात आणि जमत नाहीत. कशामुळे जमत नाहीत मी तुम्हाला सांगतो. आता ही जमीन आहे का, आता पावसाने काय झालेलं आहे माहिती का, इकडे सारा घोळ करून टाकलेला आहे. आता घोळ कसा केला माहिती का, जे सुरू झाला म्हणतात रोज सापका शिपका. आता जमीन पूर्णपणे वापसा आलेली, ह्या जमिनीला पाणी सध्या नाही. पण जेव्हा आमची आऊत पाळी जेव्हा सुरू होतं का, आज बी चलत नाही बरं का, वापसा वासून हे मोठाला गवत झालेलं आहे, तेव्हा ही जमीन ओली झालती. ओली कशामुळे झालती की उन्हाळ्यामध्ये आपण जेव्हा लागवड केली का तेव्हा पाणी दिले का, उन्हाळ्यामध्ये 1-2 जरी जमिनीला पाणी दिले का ती जमीन पावसाळ्यामध्ये ताबडतोब ओली होती, त्याच्यामध्ये वापसामुळे होती, ती जमीन पाणी धरती. हे बी तेवढंच सत्य आहे बरं का. मग त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये आऊत चलत नव्हतं. आणि इतकाला गवत म्हणल्यावर कसं चालणार आहे, एकदा बी चलत नाही. त्यामुळं जे ऊसाचे काम आहेत का, सरीचे पाळीचे, जेव्हा आपण ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये लावतो का, तेव्हा जूनच्या अगोदर पुन्हा तेव्हा बी 6-7 महिन्याचा कालावधी असते. जूनच्या अगोदर पूर्ण झाले पाहिजे ओकेमध्ये आणि पावसाची आपण प्रतीक्षा केली पाहिजे, कारण कामावरून आपण बिनपिकीर होतो. पण पावसाळ्यामध्ये तुम्ही जर करताना का, हे असंच होतं आहे. आणि जरी कामं करायला लागलं का, तर आपल्याला गडबड करावं लागते, आपल्या जीवाची बी फजिती होती. परिणामी ट्रॅक्टरने करावं लागते, नाही तर काही जाग्यावर असं वाट नसती, तिकडे ट्रॅक्टर बी जात नाही बरं का, आणि त्याच्यामध्ये नुकसान होते. आता तुम्हाला सांगतो, याला पर्याय पुन्हा काय केलं आपण, ह्याच्यामध्ये कोणतंच काही जमा नाही म्हणून ह्याच्यामध्ये आपण तणनाशकाची फवारणी घेतलेली. तणनाशकाची फवारणी बी घेतल्या एवढं गवत आहे का, हे गवत जळत नाही. आणि इकून तिकून जळालं का, ह्याचे जे अवशेष आहेत का, हे अवशेष असेच राहतात. पण कालांतरानं हे कुजणार, हे 100% खरं आहे. पण कुजल्याच्या नंतर आपण मोगडा पाळी जरी करू म्हणलं का, तरी जमत नाही बरं का शेतकरी बंधूंनो. मग आहे जी जुनी सरी का, जुनी जशी येडी वाकडी असेल का, त्याच्यावरच आपल्याला ऊस जागवावं लागते बरं का. हे बी तेवढं सत्य आहे शेतकरी बंधूंनो. इतके ह्या वावरांनी व्याजारी काढली म्हणतात. आता हे बघा, हे मुगी रानमुगी, ह्या बघा हे शेंगा तयार आहेत. प्रत्येक झाडाचं बी पडलेलं आहे. आणि हे बी असं सीझनवारी बी 100% उगणार बरं का. हे 12 महिने जरी नाही उगलं तर पुढच्या पावसाळ्यात का होईना उगणार. हे बी तेवढंच खरं आहे बरं का. तर शेतकरी बंधूंनो, हे आलेला अनुभव तुम्हाला मी शेअर केला आहे. तुम्हाला काय वाटतं काय नाही, एक कमेंट वाटतं नक्की तुमचं मनोगत व्यक्त करा. लवकरच आपण अशी काही ना काही माहिती घेऊन भेटत राहू. तोपर्यंत धन्यवाद. राम राम.